विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याचा प्रॉब्लेम सेट 2 आणि त्यामधील पार्ट 3 या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि जवळपास आपण जे काही प्रश्न घेणार आहोत सगळे स्टार दिलेले आहेत। याचा अर्थ ही परीक्षेला 3 किंवा 4 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात। तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 9 पासून। क्वेश्चन दिला आहे, द सम ऑफ टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35, फाइंड द इक्वेशन। तर या ठिकाणी काय सांगितले बघा, लक्षात घ्या। सम ऑफ द टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35, देन फाइंड द इक्वेशन। म्हणजे एका क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटची जी सम आहे ती 5 आहे आणि त्यांच्या क्यूबची सम 35 आहे। तर त्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे x² मायनस सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0 हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला। म्हणजे यामध्ये आपल्याला आवश्यक महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स या दोन गोष्टी आपल्याला माहिती असाव्या लागतात, तेव्हाच आपण दिलेलं कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो। तर या ठिकाणी लक्षात घ्या, सम दिलेली आहे आपल्याला, सम सांगितलेली आहे आपल्याला अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ द रूट्स फाइंड करावं लागेल आणि त्यावरून मग आपल्याला इक्वेशन फॉर्म करता येईल। तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया। लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ given quadratic equation, तर बाय द गिवन कंडिशन आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल टू 5 and alpha cube plus beta cube equal to 35। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू 35 दिलेलं जरी असलं तर याचा एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल। तर या ठिकाणी फॉर्म्युला आपण लिहूया। एक्सपान्शन फॉर्म्युला होईल अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब माइनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा। आणि मग या ठिकाणी आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची आहे। तो 35 इक्वल टू अल्फा प्लस बीटा म्हणजे 5 आणि मायनस 3 अल्फा बीटा जशाला तसे राहतील। अल्फा प्लस बीटा म्हणजे परत एकदा 5 आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे। वाटल्यास आपण इथं याला इक्वेशन नंबर 1 देऊ दोन्हींच्या व्हॅल्यूंना आणि फ्रॉम इक्वेशन 1 आपण असं इथं त्याला रिझन देऊया, फ्रॉम इक्वेशन 1। या ठिकाणी काय होईल, 35 इज इक्वल टू पहा 35 इज इक्वल टू क्यूब ऑफ 5 इज 125 मायनस 3 इंटू 5 मीन्स 15 अल्फा बीटा।
तर आता 125 म्हणजे काय होईल, -15 अल्फा बीटा लेफ्टला येऊन पॉझिटिव्ह होईल. इथं 15 अल्फा बीटा इज इक्वल टू 125 मायनस 35 राईटला जाऊन मायनस झाले. तर इथं 15 अल्फा बीटा इज इक्वल टू 90. 125 मधून आपण 35 मायनस केले म्हणजे 90 उरले. तर या ठिकाणी अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा बीटा इक्वल टू 90 डिवाइडेड बाय 15. 15 ने डिवाइड करूया. 15 6 जा, या ठिकाणी पहा 15 6 जा 90. तर ही निघाली अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू. आता द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन equation is x square minus alpha plus beta x plus alpha beta equal to 0. तर यामध्ये व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स जी आहे ती 5 एक्स प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू 6 इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आपण या ठिकाणी घेऊया. हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेला 4 मार्काला येऊ शकतो. पहा या ठिकाणी काय क्वेश्चन दिले आपल्याला. फाइंड द क्वाड्रेटिक इक्वेशन सच दॅट इट्स रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स अँड स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 2x स्क्वेअर प्लस 2 इन द ब्रॅकेट p प्लस q x प्लस p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला सांगितलं फाइंड द क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि त्याबरोबर अजून एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे. मग आता क्वाड्रेटिक इक्वेशन जे फाइंड करायचं ते असं असलं पाहिजे की त्याचे जे रूट्स आहेत त्याचे रूट्स या दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशन्सच्या रूटच्या समची स्क्वेअर आणि डिफरन्सची स्क्वेअर असली पाहिजे असं आपल्याला सांगितलेलं आहे. या ठिकाणी काय करू आपण, गिवन इक्वेशन जशाला तसं अगोदर लिहून घेऊ. हा या ठिकाणी 2x स्क्वेअर प्लस 2 इन द ब्रॅकेट p प्लस qx प्लस p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर इक्वल टू 0. मग याला कंपेअर करून कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याबरोबर आपण याला कंपेअर करूया आणि त्यावरून a b c च्या व्हॅल्यू आपण फाइंड करू. a इक्वल टू 2, b इक्वल टू 2 इन ब्रॅकेट p प्लस q, c इक्वल टू p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. तर a b आणि c च्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. यानंतर आता सम ऑफ द रूट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. तेव्हा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस b अपॉन a, म्हणजे
minus 2 in the bracket p plus q upon 2, म्हणजेच सम ऑफ द रूट्स जे आपल्याला मिळणार आहे ते असेल मायनस पी मायनस इन द ब्रॅकेट पी प्लस क्यू, आणि त्यानंतर प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी बाय, तर सी ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर बाय ए म्हणजे 2, आणि त्यानंतर मग त्याखाली आता आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायला सांगितलेलं आहे त्याचे जे रूट्स होतील, तर मग द रूट्स ऑफ required quadratic equation are alpha plus beta square and alpha minus beta square. तो आपल्याला जे नवीन इक्वेशन फाइंड करायचंय त्याचं एक रूट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर असेल आणि सेकंड रूट जे आहे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर असेल असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी काय करूया, मग लेट अल्फा 1 ची व्हॅल्यू आपण फर्स्ट रूट अल्फा प्लस बीटा ही घेऊ, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, अँड बीटा 1 ची व्हॅल्यू आपण अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर घेऊया. मग आता कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायला आपल्याला त्या इक्वेशनच्या रूट्सची सम आणि रूट्सचा प्रोडक्ट म्हणजे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट इक्वल टू 0. तर यामध्ये आपल्याला सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स इथं काढणं गरजेचं आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, अल्फा 1 प्लस बीटा 1 इज इक्वल टू अल्फा 1 ची व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर. मग या ठिकाणी काय होईल, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर जे आहे तर इथं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण मायनस पी ब्रॅकेट मध्ये आपण ठेवूया मायनस पी प्लस क्यू अशी काढलेली आहे. तर ती इथं आपण ठेवून त्याचा स्क्वेअर करूया प्लस अल्फा मायनस बीटाची जी व्हॅल्यू आहे तर यासाठी आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करावा लागेल. याला आपण अगोदर अल्फा मायनस बीटा जशाला तसंच ठेवूया ब्रॅकेट स्क्वेअर. तर याचं जर आपण अल्फा मायनस बीटाची जर व्हॅल्यू इथं काढली तर होल स्क्वेअर म्हटल्यानंतर पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर अशी त्याची व्हॅल्यू होईल, कारण इथं ब्रॅकेटला स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर 1 होईल आणि मग इथे येईल इन द ब्रॅकेट पी प्लस क्यू स्क्वेअर आणि इथं अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. तर आता काय करूया, इथं याला इक्वेशन सध्या हे असंच ठेवू इक्वेशन 1 मध्ये आणि नंतर आपण यामध्ये त्या अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू एक्सपोनेन्शियल अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू एक्सपोनेन्शियल फॉर्म्युल्यानुसार काढूया. तर तो जो फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा मायनस 4 अल्फा बीटा. तर या एक्सपोनेन्शियल फॉर्म्युल्यानुसार
ह्या सेकंड रूटची आपल्याला व्हॅल्यू इथं काढायची आहे. इथं सम ऑफ द रूट्स आत्ताच आपण काढले. अल्फा प्लस बीटाची जी व्हॅल्यू आहे ती आहे पी प्लस क्यू स्क्वेअर मायनस 4 अल्फा इंटू बीटा जे आहे प्रोडक्ट ऑफ द रूट्स जो आहे तो पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हा आहे. आणि 2 ने 4 ला डिवाइड केलं 2 1 जा 2 2 2 जा 4. तर इथं काय होईल पी प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2 इन द ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आणि मग निगेटिव्ह 2 न याला आता एक्सपांड करावं लागेल आपल्याला. याला जर आपण फॉर्म्युल्यानुसार एक्सपांड केलं तर पी स्क्वेअर प्लस 2 PQ प्लस क्यू स्क्वेअर आणि मायनस 2 न जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर मायनस 2 पी स्क्वेअर आणि मायनस 2 क्यू स्क्वेअर. या ठिकाणी लक्षात घ्या लाईक टर्म्स आलेले आहेत. मायनस 2 पी स्क्वेअर मधून प्लस पी स्क्वेअर मायनस केला म्हणजे याचा अर्थ मायनस पी स्क्वेअर राहील. हे प्लस 2 PQ जशाला तसे घेतले आणि मायनस 2 क्यू स्क्वेअर मधून प्लस क्यू स्क्वेअर मायनस केले म्हणजे मायनस क्यू स्क्वेअर राहिले. या ठिकाणी निगेटिव्ह साइन जर आपण कॉमन घेतलं तर मग ब्रॅकेट मध्ये येईल पी स्क्वेअर मायनस 2 PQ मायनस प्लस क्यू स्क्वेअर. म्हणजेच हा काय आहे एक्सपान्शन इथं ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेट बाहेर येईल. तर पी स्क्वेअर मायनस 2 PQ प्लस क्यू स्क्वेअर हे एक्सपान्शन आहे आणि हे एक्सपान्शन कशाचं आहे तर इक्वल टू मायनस साइन ब्रॅकेटच्या अगोदर पी मायनस क्यू स्क्वेअर. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आता आपण इक्वेशन हे 2 मध्ये जी अल्फा मायनस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू जी निघाली ती इक्वेशन 1 मध्ये इथं आपण पुट करूया. तर इक्वेशन 1 आपल्याला असं मिळेल परत एकदा सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा 1 प्लस बीटा 1 इज इक्वल टू आता इकडे लिहितो म्हणजे आपल्या या ठिकाणी पहा अल्फा 1 अल्फा 1 प्लस बीटा 1 इक्वल टू इन द ब्रॅकेट पी प्लस क्यू स्क्वेअर आणि त्यानंतर आहे प्लस अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. अल्फा मायनस बीटा स्क्वेअरची जर व्हॅल्यू आता इथं ठेवायची आपल्याला तर एक काम करूया ही ठेवून पुन्हा एक्सपांड करण्यापेक्षा आपण ही अंडरलाईन केलेली जी व्हॅल्यू आहे ही आणि ही एकच आहे ही आपण यासाठी काढली की ही आपल्याला प्रोडक्ट ऑफ द रूट्स काढताना उपयोगाला येणार आहे. सम ऑफ द रूट्स मध्ये आपण हीच ठेवूया म्हणजे मायनस ब्रॅकेट इन द ब्रॅकेट मायनस पी स्क्वेअर प्लस 2 PQ मायनस क्यू स्क्वेअर. आता याला एक्सपांड जर केलं परत एकदा तर मग पुन्हा काय होईल पी स्क्वेअर प्लस 2 PQ प्लस क्यू स्क्वेअर आणि मग या पॉझिटिव्ह साईननं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं म्हणजे मायनस पी स्क्वेअर प्लस 2 PQ आणि मायनस क्यू स्क्वेअर. यामध्ये अपोजिट टर्म कॅन्सल होतील. पॉझिटिव्ह पी स्क्वेअर निगेटिव्ह पी स्क्वेअर पॉझिटिव्ह क्यू स्क्वेअर आणि निगेटिव्ह क्यू स्क्वेअर कॅन्सल झाले म्हणजे 2 PQ प्लस 2 PQ म्हणजे 4 PQ. ही सम ऑफ द रूट्स निघते. यानंतर आपल्याला अजून प्रोडक्ट ऑफ द रूट्स काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करता येईल. तिथं पहा अल्फा 1 इंटू बीटा 1 thus
alpha 1 into beta 1 equal to alpha plus beta bracket square into alpha minus beta bracket square. आणि अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर ची जी व्हॅल्यू आहे ती आहे p प्लस q होल स्क्वेअर. आणि अल्फा मायनस बीटाची ही इक्वेशन 2 मध्ये जी आता व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती इथे ठेवूया. म्हणजे मल्टिप्लाय मायनस p मायनस q होल स्क्वेअर आणि फ्रॉम इक्वेशन 2 तर याला एक्सपांड केलं आपण. एक्सपांड म्हणजे या ठिकाणी एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करावा लागेल. एक्सपांड करायची आवश्यकता नाही पडणार. तर एक्सपान्शन फॉर्म्युला येईल आपला a प्लस b मल्टिप्लाय a मायनस b इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आणि या फॉर्म्युल्यानुसार हे निगेटिव्ह साइन समोर येईल दोन्हींच्या आणि त्यानंतर ब्रॅकेट मध्ये येईल p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा जो स्क्वेअर आहे तो जशाला तसाच राहील पुढे. आणि त्यानंतर आता इथं ही निघाला म्हणजे हा जो निघाला प्रोडक्ट ऑफ द रूट्स निघालेला आहे. आणि त्यानंतर आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज the required quadratic equation is x square minus sum of the roots म्हणजे alpha 1 plus beta 1 x plus alpha 1 into beta 1 equal to 0. तो अल्फा 1 प्लस बीटा 1 ची व्हॅल्यू इथं मिळालेली आहे आपल्याला. इक्वेशन नंबर 3 याला आपण देऊया. आणि इथं 4 मध्ये प्रोडक्ट मिळाला आहे. तर फ्रॉम इक्वेशन 3 and 4 इथं x स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स म्हणजे 4pqx आणि प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स जो आहे तिथं इन द ब्रॅकेट मायनस p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर आणि होल स्क्वेअर येईल इक्वल टू 0. म्हणजेच काय x स्क्वेअर मायनस 4pqx आणि पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह होईल. निगेटिव्ह p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर इक्वल टू 0. तर या पद्धतीनं जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायला सांगितलं होतं ते इथं मिळालेलं आहे. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय तर दिलेल्या कंडिशननुसार आपल्याला सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स व्यवस्थित काढणं गरजेचं आहे. आणि नंतर आपण रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला घेऊन मग क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड केलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आपण या ठिकाणी पाहूया. 11th क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय मुकुंद possesses ₹50 more than what Sagar possesses. The product of the amount they have is 15,000. Find the amount each one has. तर आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये काय माहिती सांगितली की मुकुंद जवळ जेवढे पैसे आहेत मुकुंद जवळ हे सागर पेक्षा
50 रुपीज जास्त आहेत. सागरजवळ जितके पैसे आहेत त्यापेक्षा मुकुंदजवळ 50 रुपीज जास्त आहेत आणि त्यांच्या दोघांच्या अमाऊंटचा जो प्रोडक्ट आहे तो ₹15,000 आहे. तर मग फाइंड द अमाऊंट ऑफ इच वन हॅज. तर मुकुंदजवळ 50 रुपीज जास्त आहेत सागरपेक्षा आणि म्हणून सागरजवळ कमी आहे. तर आपण इथं लेट द अमाऊंट ऑफ सागरच्या अमाऊंट पासून आपण स्टार्ट करूया. लेट द अमाऊंट ऑफ सागर be ₹X and the amount of Mukund will be X plus 50. ₹X plus 50. तर दोघांची अमाऊंट आपल्याला माहिती झालेली आहे. सागरजवळ X रुपीज आहे आणि मुकुंदजवळ X plus 50 आहे. तर बाय द गिवन कंडिशन मध्ये आपल्याला सांगितलं की त्यांच्या अमाऊंटचा प्रोडक्ट या ठिकाणी देअरफॉर बाय द गिवन कंडिशन X multiply X plus 50 equal to 15,000 आपल्याला सांगितलेली आहे. प्रोडक्ट ऑफ अमाऊंट ऑफ मुकुंद अँड सागर इज 15,000. तर मग x ने आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यास x², x into 50 म्हणजे 50x minus 15,000 equal to 0. या ठिकाणी आपण फॅक्टरायझेशन करूया. 15,000 म्हणजे प्रोडक्ट आला पाहिजे आणि त्यांची सबट्रॅक्शन आली पाहिजे +50. अशा दोन नंबर आपल्याला या ठिकाणी फाइंड करायच्या. लक्षात घ्या, अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा प्रोडक्ट जर केला तर निगेटिव्ह 15,000 आला पाहिजे. प्रोडक्ट निगेटिव्ह येण्यासाठी आपल्याला एक नंबर पॉझिटिव्ह लागणार आहे आणि एक निगेटिव्ह लागणार आहे आणि त्यांची सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर नंबर पॉझिटिव्ह आणि स्मॉलर नंबर निगेटिव्ह. तर या ठिकाणी त्याचे आपण जर फॅक्टर फाइंड केले तर पहा 150 and 100 असे जर घेतले तर त्यांचा प्रोडक्ट येईल 15,000 आणि त्यांच्यातला डिफरन्स येईल 50. तर इथं आपण काय करूया, फॅक्टर्स x² plus 150x minus 100x minus 15,000 equal to 0. आणि x या ठिकाणी कॉमन काढूया. x in the bracket x plus 15 150 minus 100 कॉमन निघेल सेकंड पेयर मध्ये. -100 ने या सेकंड पेयरला डिवाइड केलं तर x plus 150 equal to 0. आणि मग त्यानंतर होईल x plus 50 multiply x minus 100 equal to 0. मग आता ब्रॅकेट सॉल्व करून x plus 50 equal to 0 or x minus 100 equal to also 0. म्हणजे x च्या ज्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळतील x equal to -50 or x equal to 100. खाली लिहावं लागेल आपल्याला, बट x आपण अमाऊंट म्हणून घेतली होती, बट अमाऊंट कांट निगेटिव्ह therefore
x equal not minus 50, x equal to 100 आणि x ची व्हॅल्यू 100 घेतल्यानंतर आता या ठिकाणी सागर जवळ 100 रुपीज आहेत. म्हणजे therefore the amount of सागर, the amount of a सागर be rupees 100 and amount of Mukund be 100 plus 50 म्हणजेच 150 रुपीज 150. यानंतर क्वेश्चन नंबर 12 आपण या ठिकाणी पाहूया. The difference between the squares of two numbers is 120. The square of the smaller number is twice the greater number. Then find the numbers. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय पाहायला लक्षात घ्या की दोन ज्या नंबर आहेत स्मॉलर आणि ग्रेटर यांच्या स्क्वेअर मधला डिफरन्स जो आहे 120 आहे आणि स्मॉलर नंबरचा म्हणजे स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबरचा आपण काय केला स्क्वेअर केला तो स्क्वेअरची व्हॅल्यू ही ग्रेटर नंबरच्या ट्वाइसला इक्वल आहे. तर यावरून आपल्याला त्या दोन्ही नंबर फाइंड करायला सांगितलेले आहेत. तर आपण इथं स्टार्ट करूया. लेट द स्मॉलर नंबर bx number bx. आता स्मॉलर नंबर x घेतल्यानंतर तिचा स्क्वेअर आपल्याला सांगितला. therefore its square is x square आणि तिचा स्क्वेअर जो आहे इज इक्वल टू ट्वाइस द ग्रेटर नंबर म्हणजे 2 मल्टिप्लाय ग्रेटर नंबर आणि म्हणून ग्रेटर नंबरची जर व्हॅल्यू आता आपल्याला फाइंड करायची आहे तर ही मल्टिप्लाय 2 इथे लेफ्टला जाऊन x स्क्वेअरला डिवाइड होतील. म्हणून therefore greater number will be x square divided by 2. x square divided by 2 आहे. x स्क्वेअरला आपण 2 ने डिवाइड केलं म्हणजे आपल्याला ग्रेटर नंबर मिळेल या ठिकाणी. आणि मग आता बाय द गिवन कंडिशन इक्वेशन आपल्याला लिहायचं. therefore बाय द गिवन कंडिशन आणि यानुसार काय the difference between the squares of two numbers is 120. म्हणजे ग्रेटर नंबरचा जो स्क्वेअर आहे त्याच्यातून स्मॉलर नंबरचा स्क्वेअर आपल्याला मायनस करायचा. आता ग्रेटर नंबर आहे आपली x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ही ग्रेटर नंबर आहे. हिचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे पुन्हा आणि मायनस करायचंय. स्मॉलर नंबर x आहे मग तिचा स्क्वेअर मायनस करायचा इक्वल टू आपल्याला उत्तर मिळतं 120. तर या ठिकाणी काय करायचंय इथं बाय x स्क्वेअर बाय 2 ला होल स्क्वेअर दिलाय म्हणजे ब्रॅकेटला स्क्वेअर दिलाय. तर आता या दोन्ही टर्म्सचा स्क्वेअर आपल्याला खाली करावा लागेल. x स्क्वेअर अँड ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे x रेज टू 4 होईल. x रेज टू 4 आणि 2 चा स्क्वेअर 4 मायनस x स्क्वेअर इक्वल टू 120. मग आता इथं 4 न जर इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन x रेज टू 4 मायनस 4x स्क्वेअर
equal to 4 multiply 120, 480 multiplied by 4. तो त्याला रिझन देऊ आपण मल्टिप्लाइड बाय 4. आणि त्यानंतर आता इथं x⁴ minus 4x² minus 480 equal to 0. आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, पण आपण याला क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि ते कसं, तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे लेट x² इज इक्वल टू m. x² ची व्हॅल्यू आपण m एज्युम करूया आणि मग ती आपण इथं x⁴ च्या जागेवर जर ठेवली तर x⁴ म्हणजे काय, इथं क्लिअर करतो जरा. x⁴ इज इक्वल टू x² ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि x² ची व्हॅल्यू आपण काय घेतली आहे, m, म्हणजे m आणि ब्रॅकेटला स्क्वेअर म्हणजे m². म्हणजे जर x² ची व्हॅल्यू जर m असेल तर x⁴ ची व्हॅल्यू होईल m². आणि म्हणून x⁴ च्या जागेवर आपल्याला m² मायनस 4 x² ची व्हॅल्यू m मायनस 480 इक्वल टू 0. आणि मग आता याचं फॅक्टरायझेशन करणार आहोत. याचं फॅक्टरायझेशन करताना find the two numbers such that their product is of -480 and their subtraction is -4. तर या ठिकाणी लक्षात घ्या, प्रोडक्ट निगेटिव्ह आला पाहिजे, म्हणजे एक नंबर आपल्याला पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह ठेवायची आहे. आणि सबट्रॅक्शन निगेटिव्ह आला पाहिजे, म्हणजे ग्रेटर नंबर निगेटिव्ह आणि स्मॉलर पॉझिटिव्ह ठेवायचे आहे. तर बोथ नंबर्स आर 24 and 20. तर या ठिकाणी लक्षात घ्या, m² minus 24m plus 20m minus 480 equal to 0. आणि मग इथे m is the common term. m ला आपण कॉमन घेऊया, m minus 24 आणि प्लस 20 multiply m minus 24 इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी पहा 20 ना पण या दोन्ही टर्मला म्हणजे सेकंड पेअरला डिवाइड केलं तर m minus 24 येईल. आता सेम ब्रॅकेट पैकी एक घ्यायला पाहिजे, m minus 24 मल्टिप्लाय m plus 20 इक्वल टू 0. आता इथे काय होईल मग, देअरफॉर m ब्रॅकेट सॉल्व करूया आता. m minus 24 equal to 0 or m plus 20 equal to 0. And therefore m is equal to 24 or m equal to minus 20. आणि इथे m ची व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे, पण m म्हणजे काय, m is equal to x² घेतलं आपण. आता but m equal to x². या ठिकाणी काय होईल, x² equal to 24 or x² is equal to minus 20. पण कोणत्याही रियल नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह नसतो. बट इथे लिहूया, बट स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर, any real number can't negative. Therefore x² is equal not minus 20. Now x² is equal to 24.
Therefore, taking square root of the both sides, आता दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट जर घेतलं तर x इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट 24 आणि रूट 24 चा आपण जर फॅक्टरायझेशन केलं तर प्लस मायनस 4 into 6 म्हणजेच x ची व्हॅल्यू प्लस मायनस 2 रूट 6 ही मिळेल आपल्याला. तर म्हणजे x ची एक व्हॅल्यू निघेल इथं x इक्वल टू 2 रूट 6 और x इक्वल टू मायनस 2 रूट 6. पण x म्हणजे आपण या ठिकाणी काय घेतलेली आहे, स्मॉलर नंबर घेतलेली आहे. x इज द स्मॉलर नंबर आणि या ठिकाणी डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ टू नंबर्स इज 120 असं सांगितलंय. तर इथं जी आहे स्मॉलर नंबर ज्या दोन घेतल्या आपल्याला फाइंड द नंबर्स दोन्ही काढायचे आहेत. ठीक आहे. तर ग्रेटर नंबर जे आहे ग्रेटर नंबर इज इक्वल टू या दोन्ही व्हॅल्यू होऊ शकतात स्मॉलर नंबरच्या. मग ग्रेटर नंबर इज इक्वल टू x स्क्वेअर बाय 2 अशी होती इक्वल टू ग्रेटर नंबरची जी व्हॅल्यू आहे तर या ठिकाणी पहा x स्क्वेअर बाय 2 इक्वल टू x स्क्वेअर ची जी व्हॅल्यू आहे आता x ची व्हॅल्यू 2 रूट 6 निघालेली आहे आणि तिचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. तिथं पहा किंवा x ची व्हॅल्यू प्लस मायनस इथं प्लस मायनस 2 रूट 6 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 असे ठेवावं लागेल आणि इक्वल टू खाली इक्वल टू आपण घेऊया. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन निघून जाईल कारण दोन्हीचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह होईल. 2 चा स्क्वेअर 4 आणि मल्टिप्लाय रूट 6 चा स्क्वेअर 6 डिवायडेड बाय 2. 2 नाही तर 4 ला डिवाइड करूया. 2 2 जा 4 आणि 2 into 6 means 12. So therefore smaller number be the smaller number equal to plus minus 2 root 6 and greater number इक्वल टू 12. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर अजून प्रॉब्लेम सेट मध्ये आपले 3 क्वेश्चन बाकी आहेत अतिशय महत्त्वाचे ते सुद्धा. ते आपण पुढच्या पार्ट मध्ये पाहणार आहोत. या पार्ट मध्ये एवढेच क्वेश्चन ठीक आहेत ज्यामुळे आपल्याला म्हणजे तुम्हाला वेळही जास्त होणार नाही. चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे बेल बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत मिळत राहील. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.